पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलो घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील, हा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी खंबीर उभे राहावं. या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करायचं. तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळं या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. ती 100% पार पाडणं, त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा चेहरा बदलतोय. अजून आम्हाला हे सोलापूर IT पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचंय, स्वच्छ सुंदर सोलापूर करायचंय. आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांचे आशीर्वादाची आवश्यकता आहे. शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील. माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्ही पण सगळे मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं, हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून विमान चालू झालं, म्हणून पाणी पुरवठा पूर्ण झाला, म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत, म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत, म्हणून IT पार्क मंजूर झालं. याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्त काम केलं. मला एक कळणं झालंय, तेव्हा पक्षात आलेल्यापेक्षा तुम्हाला फार चिंता आहे. मी काय सांगितलं आपल्याला की आमचं नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका. तिकीट वाटप होईपर्यंत वाट बघा आणि जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा मला प्रश्न विचारा. आज विचारणं मला वाटतं शेवटी एक आहे की तेच नाही, आमच्याकडे आलेल्या माणसापेक्षाही सक्षम माणसं आहेत. आलेली माणसं प्रचंड सक्षम आहेत. त्यामुळे शेवटी हे करत असताना आम्ही सगळे मिळून योग्य निर्णय घेऊ. याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. आणि त्यामुळं नवीन आला, जुना आला, आत गेला, बाहेर आला, याची चर्चा कृपा करून माझी विनंती आपल्याला. हो 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 मी आपल्याला क्लिअर सांगतो, माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे. त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत. तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काही निर्णय घेतील आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील. भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटम पर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो. जिथं आवश्यकता असेल तो घटक त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे. आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील. वाजवी मागण्या असतील
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल आणि गरज पडली तर आम्ही मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे, मागे तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय वाटते मागे बोललो, बापू बाजूलाच बसलेत माझ्या, कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे. खोदून 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 आता काही जरी किती खोदलं तरी आता काय निघणार नाही. मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल. जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या, तुम्हीच घेऊ नका. मी आपल्याला क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांच्या पेक्षा चिंता तुम्हाला फार आहे. त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगताय त्याचं. मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तव घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आता आला नाही. 21 तारखेला येईल. 21 तारखेला तुम्हाला लोकांचा जनतेचा मूड समजेल, जनतेचा मूड समजेल. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या 21 तारखेला. त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे. 29 महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील. याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका. आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभी आहे. पण आम्ही भाड्यानं घेत असताना त्याचा बिलकुल अभ्यास केलेला आहे की आपण मजूर लावला तर किती खर्च येतो, आणि नवीन घेतलं तर किती खर्च येतो. या सगळ्याचा विषय केला तर आमचं मासिक 8 लाख रुपये वाचेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ते मशीन खूप चांगलं काम करेल आणि चांगलं केल्यानंतर तुम्ही चांगलं लिहा. आणि भविष्यात आणखीन नव्यानं सोलापूर शहराला विकसित करण्यासाठी एक नवा रोडमॅप घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये येऊ, नवा संकल्प करून आम्ही निवडणुकीमध्ये येऊ. सोलापूरच्या जनतेला आम्ही विश्वास देऊ आणि सोलापूरच्या जनतेचा विश्वास जिंकू.